हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी। कुरकुरीत, खूप क्रिस्पी अशी कोथिंबीर वडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे। चवीप्रमाणे मीठ, तीळ आणि लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा, बेसन पीठ, त्यानंतर लाल तिखट, हळद आणि त्यानंतर 4 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बाजरीचं पीठ, असं सर्व या ठिकाणी मी घेतलेलं आहे। कोथिंबीर व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून सुती कापडामध्ये व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये पाणी राहत नाही जास्त। त्यानंतर मी इथे आता पीठ भिजवून घेत आहे। त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून त्यावरती बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ जे मी घेतलेलं होतं ते टाकले आहे। त्यानंतर लाल तिखट, हळद आणि ठेचून घेतलेले इथे हिरवी मिरची, लसूण। तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता, पण ठेचून घेतल्यानंतर खूप छान चव येते। इथे मी तीळ थोडेसे साईडला काढून घेते, कारण नंतर पण वरतून थोडेसे लावायला छान वाटतात। थोडेसे पिठामध्ये पण मिक्स करून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोथिंबीरीला छान पूर्ण कोटिंग येईपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा। परफेक्ट, तुम्ही बघू शकता खूप असा घट्टसर गोळा या ठिकाणी मी करून घेतलेला आहे। त्यानंतर 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित झाकून घेऊया। त्यानंतर इथे 5 ते 10 मिनिटानंतर मी इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी व्यवस्थित गरम झालं की त्यावरती चाळण ठेवून चाळणीला थोडंसं तेल लावून त्यावरती आपण राऊंड केलेले कोथिंबीरीचे वडे त्यामध्ये शिजवून घेऊया। वरतून मी थोडेसे तिळही लावून घेतलेले आहेत। आता वरतून व्यवस्थित आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं एकदम मीडियम गॅसवरती व्यवस्थित वाफवून घेऊया। 15 ते 20 मिनटानंतर आपण बघू शकता एकदम व्यवस्थित शिजलेले आहे। आपण चमचा किंवा चाकूच्या साहाय्याने चेक करून घ्यायचं। परफेक्ट। आता व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आहेत वडे आणि त्यानंतर आपण कट करून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर या ठिकाणी आपण व्यवस्थित राऊंडमध्ये कट करून घेऊया। खूप क्रिस्पी बनतात। तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान शिजलेले आहेत, छान वाफ बसलेले आहे त्यांना। असेच आपण सर्व कट करून घेऊया। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण आता कोथिंबीरीची एक वडी हळूहळू तेलामध्ये टाकून घेऊया। एकदम मीडियम गॅसवरती ते व्यवस्थित लालसर कलर येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घेऊया। अशाच नवनवीन रेसिपींसाठी, चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबलं की नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। तुम्ही बघू शकता त्याचा रंगही चेंज झालेला आहे, असा लालसर रंग। परफेक्ट, खूप क्रिस्पी
आणि खूप छान लागतं. आता आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही झाऱ्याच्या साहाय्याने काढू शकता, पण चमच्यामध्ये स्पून हे जे मी वापरले याच्याने ते अटकतात, म्हणून तेल व्यवस्थित खाली निघून जातं, जास्त तेलकट बाहेर येत नाही. त्यामुळे मी चमच्याच्या साहाय्याने बाहेर काढते. असेच आपण सर्व वडे तेलातून बाहेर काढल्यावर बाकीचे राहिलेले वडेही व्यवस्थित तळून घेऊया. खूप कुरकुरीत अशी होणारी कोथिंबीर वडी. आणि सध्या थंडीच्या दिवसांमध्ये कोथिंबीर खूप येते बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये, त्यामुळे अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी नक्की बनवा आणि कमेंटमध्ये सांगा. आता राहिलेली कोथिंबीर वडी आपण व्यवस्थित तळून घेऊयात. गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे. मिडियम फ्लेमवर एकदम हळू आणि व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता कलर या ठिकाणी चेंज व्हायला लागलेला आहे. या ठिकाणी कोथिंबीर वडी व्यवस्थित तळली गेलेली आहे. आता आपण तीही व्यवस्थित ताटामध्ये काढून घेऊया. या ठिकाणी आपली कोथिंबीर वडी तयार आहे. एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तुम्ही चटणीसोबत किंवा आंबट गोड चटणीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. मस्त का? स्वस्त राहा. बाय बाय.